आज खऱ्या अर्थानं उद्याचा दिवस चांगला, परंतु उद्या सुट्टी असल्या कारणाने तो दिवस आजच साजरा होतो. सार्डे विकास मंच आणि कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते, खरं त्यापेक्षाही त्यांचं कार्य अजूनही मोठं आहे खूप. त्या कार्याची इथं वाहवा केली गेली नसली तरी लोकांच्या मनामध्ये ते कार्य अगदी ज्ञात आहे. केवळ या 2 कार्यामधूनच त्यांची ओळख होते असं नाही, तर असे नागेंद्र म्हात्रे सर यांचा उद्याचा वाढदिवस आजच साजरा होतोय. सर्वप्रथम माझ्या गोवडणे विकास मंच आणि वर्तक परिवारातर्फे नागेंद्र म्हात्रे सरांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. मित्र कसा असावा असं म्हटलं जातं ना, तर मित्र हा असा आहे की ज्याच्याजवळ कोणतंही दुःख, आपल्याला असलेलं दुःख कोणतंही आपण नम्रपणे सांगू शकतोय. आपल्या आई वडिलांजवळ जितकं आपण फ्रँकली बोलू शकत नाही ते आपण मित्रांजवळ बोलू शकतोय. हे इतकं प्रेम मित्रांवर असतंय. आणि आज त्याची प्रचिती आलेली मित्रांच्या प्रेमासाठी हरिश्चंद्र म्हात्रे सर असतील किंवा उपेंद्र ठाकूर सर असतील, आणि अगदी नागेंद्र म्हात्रे सरांचं जे कार्य आहे त्या कार्यालाच अनुसरून जो दुसऱ्यासाठी कार्य करतोय त्याच्यासाठी किंवा त्याचं नाव मोठं होण्यासाठी देखील आपण काहीतरी कार्य करावं. म्हणून आज हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या वतीनं आपल्या गावातील शालेय विद्यार्थ्यांना, म्हणजे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालीच्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी पावसाळ्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा छत्रीचं वाटप, त्याचबरोबर तुमची ओळख समाजापुढे जावी अशा प्रकारचं ओळखपत्र हे उपेंद्र ठाकूर सरांकडून वाटप होत आहे. अशा या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उत्सव मूर्ती नागेंद्र म्हात्रे सर, शाळा व्यवस्थापन समिती, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेला अगदी मन मोकळेपणाने साजरे करून देण्यासाठी ज्यांच्याकडून परवानगी मिळतं, खरं तर त्यांचा हा मोठेपणा आहे. कारण काय, शाळा आपली आहे, शाळेमध्ये आपण जरी अधिकारी असलो तरी शाळा चांगली व्हावी, शाळेतील मुलांना एक सुसंस्कृतपणा मिळावा, त्यांना शैक्षणिक साहित्य असेल किंवा शिक्षणासाठी जे जे काही सहकार्य असेल, ज्ञान असेल किंवा वस्तुरूप उपयोगी वस्तू असतील, अशा प्रकारच्या मिळाव्या. कार्यामध्ये कोणालाही अडथळा निर्माण करू नये अशा प्रकारची भावना या शाळा व्यवस्थापन समितीची आहे. म्हणून सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीलाही धन्यवाद देतोय आणि त्यांचे सहपरिवार मग आणि आमच्या युवक आधारच्या प्रतिनिधी रणिता ठाकूर, ऍडव्होकेट रणिता ठाकूर, हे बोलायला विसरलोय. खरं तर अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वतःला सिद्ध करताना रणिता ठाकूरनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आज इथपर्यंत ती उभी आहे. असे सर्व, आणि आम्ही नेहमी निवेदक म्हणून सर नेहमी म्हणतोय की कोणताही कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर 2 मींची गरज असते. एक म्हणजेच कार्यक्रमाचं नियोजन आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाचं निवेदन. तर या कार्यक्रमाचं छानसं निवेदन करणारे, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आणि उद्याचं भविष्य हे विद्यार्थी बंधूंनो, अगदी तुम्हाला हवीशी वस्तू काही क्षणातच मिळेल, त्यासाठी तुमच्याकडे धैर्य आहे. असं म्हटलं जाते ना, माणसाचं वागणं सर माणसाजवळ असलेल्या पैशातून त्यांचं दिसणं सुंदर होतं, परंतु माणसाकडे जे संस्कार असतात, त्याची वाणी असते, त्यांचं कर्तृत्व असतं ना, त्याच्यातून मात्र त्या माणसाचं जे कर्तृत्व आहे ते त्याच्या जाण्यानंतरही राहतं. तर अशा प्रकारचं कार्य प्रत्येकाच्या हातून घडणं गरजेचं आहे आणि त्याची प्रचिती नागेंद्र म्हात्रे सर किंवा त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून येत असतं. एखादी संस्था स्थापन करणं म्हणजे रोपटं लावणं, हे रोपटं मी म्हणेन नक्कीच की आज सीएचे आधार संस्था आहे, सीएचे संघटना आहे. या संस्थेची आपल्या किरकोणच्या मंदिरामध्ये, अगदी भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जवळपास 168 सभासद असतील. त्यावेळी 168 सभासदांना घेऊन ज्यांनी स्थापना केली, झाड लावल्यानंतर मोठं झाल्यानंतर ते स्वतःच्या ताकदीनं मुलं अगदी पाणी शोधतात आणि फळं देतात, परंतु ते झाड लावणं, त्याला जवळपास 1-2 वर्ष जपणं हे खूप महत्वाचं असतं. मला जे काय सांगायचं आहे ते तुम्ही त्यातून समजू शकता. कारण आम्ही नेहमी सांगतोय, एखादा वृक्षारोपण कार्यक्रम असला की सर आम्ही सांगतोय
लहान झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला जपणं खूप महत्वाचं आहे. यापेक्षाही शाळेत येण्याच्या अगोदर जी लहान मुलं आहेत ना, त्यांना 5 वर्षापर्यंत साधारणतः जपणं खूप महत्वाचं आहे. हे एकदा झाड मोठं झालं की त्याचं ते अन्न शोधतं. घरामध्ये लहान मुलं असतील ना तर त्यांना आई सांगून जात की जेवण आपल्या पातेल्याखाली झाकून ठेवलेलं आहे, टोपलीखाली झाकून ठेवलेलं आहे, ते घे. ती मुलं स्वतःच्या हाताने घेऊ शकतात. पण झाडाचं तसं नाही. त्याच्या मुलांवर पाणी ओताल, त्याला मुलांवर खत द्याल, तेव्हाच ते वाढतं. तर तशा प्रकारे झाडांचं संगोपन आज कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये नित्यनेमाने अगदी अविरत कष्ट घेऊन देखील केलेलं असं व्यक्तिमत्व, अनेक संस्थांना, अनेक सामाजिक विकास कार्यक्रमांना ज्यांची नेहमी उपस्थिती असते आणि त्यांच्या परीने ते कार्य करत असतात. तर अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देताना नक्कीच आनंद होतोय. मला काल संध्याकाळी हरिश्चंद्र म्हात्रे यांनी फोन केला की अशा प्रकारे वाढदिवस आहे सर, आपली उपस्थिती असावी. माझं अहोभाग्य की नागेंद्र म्हात्रे सरांच्या या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देता आल्या. मी पुन्हा एकदा त्यांना पुढील त्यांच्या कारकिर्दीसाठी, कारकीर्द कशाची तर कौटुंबिक जीवन हे प्रत्येक माणूस जगत असतो, परंतु समाजासाठी आपलं थोडंसं रक्त आटवलं पाहिजे ही त्यांची जी भावना आहे, त्या त्यांच्या भावनेसाठी अगदी शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि आपले आजचे बर्थडे बॉय तर एव्हरग्रीन आहेत, त्यांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये खूप साऱ्या आभार व शुभेच्छा. तसेच माझे सगळे विद्यार्थी मित्र आणि इथे जमलेले त्यांचे ज्यांच्यावर खूप सारं प्रेम आहे, त्यांचा मित्र परिवार, मला सगळ्यांची नावं येत नाही पण मी मित्र परिवार, कारण मला फक्त इथं 2च शब्द बोलायचे आहेत की मी प्रथम मध्ये काम करत होती 2019ला. पण जेव्हा म्हणजे ह्या गावाचं प्रेम, साडे गावाचं प्रेम असू दे, ह्या गावाचं प्रेम जेव्हा जेव्हा मिळत गेलं तर त्यामुळे माझ्या कामात जास्त काळ एक टाळी कधी एका हाताने वाजत नाही, तर ती टाळी वाजवण्यासाठी मला माझ्या इथल्या गावातले पालक, कारण आधी मला काम होतं तरी पण नागेंद्र सरांचं प्रेम आणि या पाली शाळेचं प्रेम ते मला इथं खेचून आणलं. त्यांनी त्या प्रेमाने खेचून आणलं, कारण या शाळेने खूप सारं प्रेम दिलेलं आहे इथल्या पालकांनी, इथल्या शिक्षकांनी, तसेच आणि मला जास्तीत जास्त इथल्या विद्यार्थ्यांनी खूप सारं प्रेम दिल्याने प्रत्येक वेळी सपोर्ट केलाय. आजच्या म्हणजे जे आपले बर्थडे बॉय आहेत त्यांच्याबद्दल मी म्हणेन की नेहमी मला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्ती असतील पूर्व विभागातील तर आदरणीय नागेंद्र म्हात्रे सर. कारण त्यांनी कधी खचू दिलं नाही, कधी अपसेट झाले तर मी असं आठवत केला की आता आपल्याला म्हणजे आपल्या कामात खूप साऱ्या अडचणी येतात, त्यावेळी मला नेहमी त्यांनी सपोर्ट केलेला आहे की मॅडम तुम्ही करा, होईल. अशा माझे बंधू म्हणजे बंधू म्हणायला लागेल, कारण मोठे बंधू आणि या बंधूंनी मला आतापर्यंत चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे. तर असंच फ्रेंड त्यांचंही माझ्यापर्यंत असू द्या. सरांनी ऍडव्होकेट पुढे लावलं, पण हे सगळं मला तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे करता आलं. शिक्षण म्हणजे माझं काम करता करता मला शिक्षण घेण्याची प्रेरणा या सर्वांमुळे मिळाली आणि सरांच्या कार्यात नेहमी मला त्यांनी स्वतः म्हणजे प्रत्येक वेळी सहभागी करून घेतलं, ते माझं अहोभाग्य आहे. तर साडे विकास मंच सोबत जेव्हापासून मी म्हणजे त्यांच्या कार्यात सहभागी झाले तेव्हा माझंही नाव कुठेतरी साडे विकास मंचमुळे प्रत्येक वेळी प्रत्येक विभागात जेव्हा जाते तेव्हा तुम्ही कुठल्या तर नागेंद्र म्हात्रे सरांचं नाव घेतलं तर प्रत्येकाला माहिती आहे साडे विकास मंच ऑक्सिजन पार्क, नेहमी ऑक्सिजन पार्कमुळेही माझी ओळख होत गेली. तर या सर्वांबद्दल आणि सरांनी मला त्यांच्या साडे विकास मंचच्या म्हणजे जो परिवार आहे, परिवारच म्हणावा लागेल, तर या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दलही सरांचे खूप सारे धन्यवाद म्हणते. कारण म्हणजे कोणताही सामाजिक कार्य करायचं असेल तर तो सामाजिक कार्य करताना एकट्याने होत नाही, तर तो मित्र परिवाराने आणि सहभागाने होत असतो. तर या सर्वांच्या सहभागामुळे आतापर्यंत मी खारीचा वाटा उचलू शकले. तर या खारीचा वाटा उचलण्यामागे पहिला पूर्व विभागातील माझा म्हणजे प्रेरणास्थान म्हणा किंवा एक आदर ज्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली ते नागेंद्र म्हात्रे सर आहेत आणि त्यांचा सहवास किंवा त्यांच्या परिवाराचा सहवास असाच पुढे राहू दे. आणि नागेंद्र म्हात्रे सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, सुख समृद्धी आणि
असंच सामाजिक कार्य करा की तुमच्या कार्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल. माझे इथेच 2 शब्द संपवते. पुन्हा एकदा सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सारे आभार व शुभेच्छा देते. धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. त्यानंतर व्हेरी गुड. ओके. हो माझ्या पुरीला दे. कोणाला मिळालेली नाही.